विधानसभेची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सन्माननीय राजाजी क्षीरसागर हे विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहे। कोल्हापूर महाराष्ट्रात एक नंबरला कसं यावं यासाठी त्यांनी गेल्या 2.5 वर्षात, गेल्या 35 वर्षात जे जमलं नाही ते 4600 कोटी रुपयाचा निधी आणला। यामध्ये 3200 कोटी रुपये पूर नियंत्रणासाठी कन्व्हेन्शन सेंटर आहे, त्याचबरोबरीनं 1100 कोटी रुपयाचं हॉस्पिटल या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। IT पार्क प्रस्तावित आहे, त्याचबरोबरीनं या ठिकाणी फुटबॉलसाठी फुटबॉल अकॅडमी, त्यानंतर रंकाळ्याचं सुशोभीकरण, पंचगंगेचं सुशोभीकरण आणि 100 कोटीचे रस्ते। या 100 कोटीच्या रस्त्यावरून विरोधकांनी गदारोळ केलेला आहे, परंतु माझं त्यांना या ठिकाणी सांगणं आहे की जे विरोधी उमेदवार आहेत राजेश लाटकर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज आपण पाहिलं कालच संभाजीनगरचा रस्ता झाला। 11 पैकी 5 रस्त्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे। माजी पालकमंत्र्यांनी आमच्यावर आरोप केला होता की या रस्त्याची वर्क ऑर्डरच निघाली नाही, तर त्यावेळी सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांनी त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे, जर रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली नसेल तर मी राजकीय संन्यास घेईन। त्यामुळं खोटं बोलायचं, फेक नेगेटिव्ह निर्माण करायचं हे विरोधकांचं काम आहे आणि येत्या 2-3 दिवसात शेवटच्या त्यांच्याकडून हा अपप्रचार करण्याची दाट शक्यता आहे। मी या ठिकाणी सांगतो की रस्त्याबद्दल आमच्यावर टीका करतात, पण तो IRBचा कोल्हापुरात प्रकल्प कुणी आणला? IRBच्या प्रकल्पाच्या वेळेला टोलची पावती कुणी फाडली? संपूर्ण जनता एका बाजूला एकत्रित असताना IRBच्या आंदोलनात IRBचं समर्थन कुणी केलं? त्याचबरोबरीनं प्राध्यापक ND पाटील जे ज्येष्ठ विचारवंत होते त्यांनी सूर्याजी पिसाळी उपमा कुणाला दिली, त्यामुळे त्यांनी आमच्यावर रस्त्याच्या प्रश्नावरनं टीका करू नये। दुसरी गोष्ट, थेट पाईपलाईनचं पाणी आजही कोल्हापूरकरांना मिळत नाही। एका नेत्यानं जाऊन त्या ठिकाणी पुईखडीला आंघोळ केली, ते देखील बूट घालून, परंतु आज CD वॉर्ड असेल या ठिकाणी पाणी पोचलेलंच नाही। 4 दिवस गेल्यानंतर महापालिकेचं प्रकटीकरण येते की आज कोल्हापुरात A वॉर्डाला पाणी पुरवठा नाही, B वॉर्डाला पाणी पुरवठा नाही। त्यामुळं त्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की जर थेट पाईपलाईनचं पाणी मिळालं नाही तर मी राजकीय संन्यास घेईन। तर आमची मागणी या ठिकाणी आहे की त्यांनी या ठिकाणी राजकीय संन्यास घ्यावा, कारण थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांच्या घरात येत नाही। त्यामुळं खोटं बोलण्यापेक्षा कोल्हापूर विकासाकडे कसं जाईल, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांच्या विकासाच्या मुद्द्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। सर्व जाती धर्माचे लोक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिके कर्मचारी जे 507 कर्मचारी होते त्यांना अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा कायमस्वरूपी त्यांनी जे नोकरीमध्ये केलं, त्यामुळं यांचा फेक नेरेटिव्ह चालणार नाही। हे सगळे दलित समाजातील लोक होते जास्तीत जास्त, त्यामुळं दलितांच्यामध्ये त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला होता तो दूर झालेला आहे आणि सन्माननीय राजेजी क्षीरसागर यांचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यांचा गेल्यावेळी खोट्या फेक नेरेटिव्हमुळं पराभव झाला, परंतु त्यांचा विजय अतिशय दिमागदार असणार आहे आणि मोठ्या संख्येनं ते या मताधिक्यानं ते विधानसभेमध्ये प्रवेश करणार।